हॅलो स्टुडंट्स, मराठी निबंध गुढीपाडवा. गुढीपाडवा सणाची सोपी माहिती बघूया. सर्वप्रथम पीकेज लर्निंगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फॉर इंग्लिश अँड मराठी स्टुडंट्स, आपल्या देशात अनेक सणांमध्ये गुढीपाडवा हा एक प्रमुख सण आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. या दिवशी नववर्षाच्या आगमनासोबतच कापणीच्या हंगामासही सुरुवात होते. हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा वसंत ऋतूच्या आगमनाचाही उत्सव आहे, म्हणून यास वसंतोत्सव असेही म्हणतात. गुढी म्हणजे ध्वज, पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी, म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी जो ध्वज आपण आपल्या घरात अंगणात उभा करतो त्यास गुढीपाडवा असे म्हणतात. हा ध्वज म्हणजेच विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी नवीन वेळूची काठी आणून ती धुवून तिच्या टोकाला नवे कोरे रेशमी वस्त्र, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर चांदीचा तांब्या उलटा ठेवला जातो. त्यानंतर पाटावर तांदूळ ठेवून गुढी उभी केली जाते. साधारण सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. गुढी उभारल्यानंतर सर्व कुटुंबियांच्या समवेत गुढीला हळदी कुंकू फुले वाहून नमस्कार केला जातो. या दिवशी नैवेद्य म्हणून अनेक पदार्थ तयार केले जातात. यात प्रामुख्याने श्रीखंड, पुरी, पुरणपोळीचा नैवेद्य बनविला जातो. अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण सर्वत्र आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यामागे अनेक आख्यायिका असल्या तरी विशेष करून विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढी उभारावी. गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तर मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ह्या शुभ दिवशी अनेक लोक नवीन गोष्टींचा शुभारंभही करतात. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.